आज महाराष्ट्रात जेव्हा पिक्चर लागतात, आज तमिळ पिक्चर रिलीज होतात तमिळ भाषेत, तेलुगू पिक्चर रिलीज होतात तेलुगू भाषेत, गुजराती, हिंदीत आहेत, इंग्लिश, बंगाली. बंगाली फार होत नाहीत बंगाली भाषेत, पण हे होतात ना. तर त्यामुळे एक तर थिएटर मिळायचा प्रॉब्लेम येतो, आणि दुसरं म्हणजे तुमची कॉम्पिटिशनचं डेव्हिड वर्सेस गोलायत सीन येतो की आपण किती केलं तरी बरं आपल्याला महाराष्ट्र सोडून टेरिटरी नाही, ओव्हरसीज नाही, काही नाही. त्यामुळे आपले पिक्चरचे बजेट कमी असतात. इट इज अ स्ट्रेट कॉम्पिटिशन बिटवीन एक 4 कोटीत बनवलेला मराठी पिक्चर, त्याच्या समोर एक 200 कोटी बनवलेला हिंदी, तमिळ, तेलुगू पिक्चर आहे. काय करणार आपण? बरं, त्याला आज जाणारा पण मराठीच प्रेक्षक आहे, पण त्याला इथे अट्रॅक्ट करायला काय करायला पाहिजे हे कोणाला विचारच करायचा नाहीये. त्यांना वर्षाला 100 पिक्चर करायचे. हिंदी अनलर्न केली आपण तर मराठी पिक्चर नाही, माझं म्हणणं आहे की आज जे तमिळ इंडस्ट्रीला कळलं, आज जे तेलुगू इंडस्ट्रीला कळलं, ते आपल्याला कधी कळणार? ते कळण्यासाठी आज जेव्हा तेलुगू पिक्चर बनतो तर तो 200 कोटीच असो, इट कॅन स्ट्रेट अवे कॉम्पीट विथ द हिंदी पिक्चर. त्यांनी तो डब करून आपल्या गळी उतरवलाय, आपल्याच नाही अख्ख्या देशाच्या. म्हणजे आज ज्यावेळेला RRR किंवा तो बाहुबली हे चालतात ऑल ओव्हर इंडिया चालतात. आपल्याकडे टॅलेंट कमी आहे का? आपल्याकडे साहित्य कमी आहे का? आपल्याकडे स्टोरीज कमी आहेत का? नाही आहे. व्हॉट वी लॅक इज अ बजेट. आज आपण पण त्या धर्तीवरचा कन्नडा इंडस्ट्री वॉज, म्हणजे ती पण मराठी सारखीच होती. कन्नडा इंडस्ट्री ही तेलुगू आणि तमिळच्या ह्याच्याखाली डिस्ट्रॉय झालेली. त्यातल्या एका कोणाला तरी असं वाटलं की आपण करूया पिक्चर, म्हणून त्यांनी तो KGF नावाचा पिक्चर केला. पण पिक्चर फार ग्रेट नव्हतं, पण त्यांनी खर्च केला आणि त्याचा पहिल्याचा बिझनेस काहीतरी 200-300 कोटी झाला, दुसऱ्याचा बिझनेस तर 1200 कोटी झाला. सडनली अख्खी इंडस्ट्री उभी राहिली की मग त्यांचा कंटारा 1, कंटारा 2 सगळेच चालायला लागले. आपल्याकडे वी नीड दॅट वन ब्रेक थ्रू, जिथे कोणीतरी असा विश्वास करेल की आपण चल एक 50 कोटीचा मराठी पिक्चर करू. आपल्याकडे सब्जेक्टची कमी नाही, आपल्याकडे व्हॉट वी लॅक इज अ बजेट. तुम्ही मध्यंतरी बोलला होतात की मला पण ते करणार कोण? मी तर म्हणतो 10. मी एक सिंपल गणित मांडलेलं सगळ्यांसमोर. 4-4 कोटी खर्च करून 4-4 कोटी खर्च करून एक समजा मी 30 प्रोड्युसर त्यांना बोलवलं, आता जे केलेत त्यांनी, त्या 30 प्रोड्युसर पैकी 28 प्रोड्युसरना एकही रुपया मिळालेला नाहीये. म्हणजे खिशातलेच गेले असतील, रिलीजला जे जातात तेही जातात. तुम्ही नाहीतरी तुमचे गेले की 120 कोटी रुपये एकत्र येऊन एक पिक्चर करा की 100 कोटीचा. तो 50% फ्लॉप झाला तरी तुमचे 2 कोटी परत मिळतील.